50 किलो टोटल याच्यात ते काय म्हणतात कॅम्लिशन काहीतरी यूज केले. केमिकल रे केमिकल यूज केलेले 50 किलो आणि 40 किलोची थैली आहे. आणि त्याच्यातली 5 किलो मायनस केलेले आहे तर 35 किलो थैली भरणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आज बघूया आपल्याला 2 काम आहेत. काल ती फळची तुटल्यामुळे थोडाफार प्रॉब्लेम झाला, तर काल काय काम झालं नाही. तर आज तुम्हाला दाखवतो. मी ना आज तीच फळची बसवणार आहे, पण त्याच्यावर आज थोडं एकच थर लावणार आहे. जास्त काय काम करणार नाही. त्याच्यामुळे तिथे थोडंसं काम करायचं आणि पुन्हा आपल्याला गाडी भरून वाकीला जायचे. वाकीला कशामुळे जायचे, कारण की ना तिथं आपल्याला सेंटरिंग स्लॅब ठोकायला चालू करायचं आहे. त्याच्यामुळं सेंटरिंग नेऊन टाकायचं तिथं. तर चला आता गाडी पण येणार आहे, तोपर्यंत आपण पेटपूजा वगैरे करून घेऊ, सकाळचा नाश्ता वगैरे. आणि जर जमलं तर मित्रांनो गाडी आलेली आणि आपल्याला आता ह्या सगळ्या बल्या टाकायच्या. एवढ्या हे सगळ्या बल्या टाकायच्यात, एवढे फळे आणि एवढ्या फळ्या टाकायच्यात ना. एवढे हे 2 ढिगले टाकायचेत आणि एवढ्या बल्या टाकायच्यात. तर चला आता सगळ्यात पहिले इथे टाकून इथून पुन्हा तिकडे टाकू. तर बघा मित्रांनो, झाले आमची सेंटरिंग टाकणं. हे सगळं इथं सगळा पुरा पसारा उसरले. एवढा मोठा टाकला गाडीत. सेंटरिंगला कोण बांधते का बरं? नाही, पण आम्हाला बांधायचं. तुम्हाला काय करायचं? आम्हाला बांधायचं. आम्ही बांधणार आहेत. आता बेस्ट काय करू, एकदा पाणी गिनी पिऊ आणि जाऊ आम्ही. तर चला एकदा बेस्ट बघू काय करायचं. चला मित्रांनो, आता निघलो आपण इथून. असे सगळ्याकडे बघितलं नसतं लगेच केसा राहत काय असं करू. मित्रांनो बघा, आम्ही वाकीला पोहोचलो आणि तुम्हाला दाखवू का सेंटरिंग खाली करायचं चालू आहे. आणि मी बसले साईडला. नाही, माई पण भारी आहे खाली करायची, पण सध्या ते एका जागा 2 माणसं काम येणार नाही. त्याच्यामुळे ते आधी फळ्यावरून खाली टाकायले, नंतर मग बल्याच्या टायमिंगला मला पण जाणे. पुरं आता इथून असं खाली टाकायला इथं आणि सगळ्या फळ्या झाल्या का मग बल्ले इथं टाकायच्या. नंतर पुन्हा मग घेऊन जाईन राजेबाद, म्हणजे इथून घेऊन जायचं. मित्रांनो यांनी खोके बी ठोकलेत दोन्ही तिन्ही सगळे. आता इथं डिपू टाकायचे आम्हाला, भरायचे. अरे बाप, तिन्हीचे इतका मोठा छत आहे ना. आणि इथं तुम्हाला सिस्टीम सांगतो, आमची गाडी खाली करणं झाली आहे. आणि तुम्हाला सांगायचं एवढंच की फक्त गाडी मी पाणी पिऊन असतो का आतमधून, तर बाहेर तर गाडी गायब. यायला लई गडबड होती वाटतं 100%. त्याच्यामुळे आता काय करू माहिती का आपण, हे जे सेंटरिंग तुम्हाला पाठीमागची दिसायली तिथं आता सध्या खाली झालेली आहे. आणि आता आपल्याला डिपो वगैरे टाकून 2-3 खटले भरायचे, तेवढे नाही का कॉलम. असं जीवा जाणारं टोपलं भरायला कातडून भरले. चला एकदा आता घेऊन जाऊ एवढं टोपलं. व्हायला आम खाजवले. ती टोटल नाही, ती नाही काय मग 50 किलो त्याच्यात मिक्स केलेले ते हे. अरे बंद कर ना काय पागल का काय तू. 50 किलो त्याच्यात मिक्स केलेले आणि 40 किलोची थैली आहे. बाबा 50 किलो टोटल याच्यात ते काय म्हणतात कॅम्लिशन काहीतरी यूज केले. केमिकल रे केमिकल यूज केलेले 50 किलो आणि 40 किलोची थैली आहे. आणि त्याच्यातली 5 किलो मायनस केलेले आहे तर 35 किलो थैली भरणार आहे. गुणी उचलली आणि आता सगळं माल बिल कालवायचं नाही. मग शहाणं मला सांगायला माल कालवायला. अरे ठेकेदाराचं पोरग आहे मी. पूर्ण झालंय आपलं भरणं पूर्ण. तर आता काय करतात, आता डायरेक्ट सुट्टी करायची. बरोबर आहे, सुट्टी करून डायरेक्ट सुट्टी आता करायची. आणि आपल्या गावाकडे जायला पण गंधादाची गाडी आहे, तर डायरेक्ट गंधादाच्या गाडीवर जाऊ बसून. खेड्यात काहीतरी खाऊ घालशील. 200 रुपये बाकी आहेत रे. तर बरं चला काहीतरी होईन. तर चला डायरेक्ट आता जाऊ शिवला आणि बघू काय जुगाड होते. तर चलो मित्रांनो, आता आपण चालू गावाकडे. आता डायरेक्ट भेटू बस स्टँडला. हे बघा फोन आलाय मला, टीव्हीला आलाय. तर चला मित्रांनो, आता चालत आम्ही पाय रायगडवरून. त्याला रशी कारखान्यात जायचं होतं कामाला आणि तिथं सोडले आता रायगडून. आता रायगडून चालत आम्ही पाय डायरेक्ट. आता कुठं जायचं आहे, बस स्टँड.
आणि बस स्टँडवर पुन्हा डायरेक्ट गाडी लागली का मित्रांनो आता चालत पाय पाय अर्ध्यात आलं तर अर्ध्यात आता बाकी आणखी असा कटाळा यायला चालायचा पण काय करावं आता गाडी नसल्याने अलगच फिलिंग येते राव कसं आणि असं लय वेगळंच होते लय मळमळच होते काय सांगू तुम्हाला आता पण दादा जसं तसं आता दाखवा की मला वाटलं सकाळी पप्पा आता आम्ही म्हणलं काहीतरी खाऊन जाऊ तुम्हाला दाखवू अशी उडाली तर काय करायचं आता सांग आता त्याचं नाव मला नाही माहीत पण तुम्हाला दाखवतो मी त्याला काय म्हणते ते दाखवत नाही डायरेक्ट दाखवतो त्याला नेमकं म्हणतात काय तर ते बी विचारणार नाही आता ते सगळे माझ्याकडेच बघत आहेत पुन्हा दिली येणं आणि यालाच नाव माहित नाही काय मी कंटिन्यू म्हणजे काय कंटिन्यू इथं येतोय हां खायला त्याला माहिती आहे काय पाहिजे मला तर फक्त इशारा काफी येऊन को समज नाही मला को इशारा काफी याला काय म्हणतात त्याने गोलगप्पे ते घेतलेत आणि आता खायचे ते कसे स्नॅप काढायला बघा अरे आमचं खाणं पिणं माझी सोबत लयच नंबर एक लावा लागला इमानदारी नाही ते म्हणलं तसं खरं आहे एकच नंबर लागलं पण आता कसं आहे आमच्या शेजारी एक मुलगा बसला होता ना आणि त्यानं कोणातरी फोन लावला मित्राला हॅलो भाऊ 20 रुपये टाक ना लवकर टाका लवकर असं हसू यायला काय सांगा तुम्हाला आता म्हणजे हसताय ना केलं हसता येतं ना केलं येईन येत म्हणजे हसूच वाटत नाही त्यात असा पचका झाला असता म्हणून म्हणलं जाऊ दे आता काय करावं जाऊ दे चला आता आपलं काम करू आता पोहोचलो बस स्टँड बसच नाही लागली आता म्हणजे बसला यायला टाईम आहे म्हणून दोघं जण बसलो आता जेव्हा बस येईल तेव्हा जायचं आहे आपल्याला बघू आता बस किती टाईम म्हणजे बाप्पा किती 8 मिनिटात येते किती वाजले 3:22 मी म्हणलो एकच वाजता का इमानदारी बरं ठीक आहे दादा जेव्हा गाडी येईल तेव्हा बघते नाही कॅन्सल नाही आम्हाला जातो 3:30च्याच बसनं जातो काय असेल तुमचं 3:30च्या बसनं जाऊ बघू आता बस किती वाजता येतील काय येते नाव घेतात आली बा चलो बस मी चलो 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 इतकी गर्दी कसं जाते हो आमचा फंटर तर मध्ये गेला कुठं इकडे पाठीमागे अय आपले मला एक जर आता सगळे चढायचे मी तर काय चढणार नाही बघा बाकीचं काय असं करत इतक्या गर्दीत कोणी चढायचे सगळे चढायचं नंतर मी चढणार आता जाते आता काय गाडी नाही काहीच नाही गाडी कुठं कोणाची लागणार आहे तुम्हाला ररी लागण आमचं तर जावं लागेल आम्हाला पाय पाय आमचा पठ्यात राहिला आणखी पाठीमागे उतरतच राहिला तर मित्रांनो आता गाडी लागता थोडी थांबली म्हणजे तसं नाही गाडीवाल्यानं आमच्याकडे बघितलं होतं पण थोडा सीन झाला आम्ही लगेच पळालोच पण ते काय आमच्याकडे लक्ष देणार ते जाऊ आता काय पोपट झाल्यासारखा पोपट झाला हो मग तितकंच आम्ही बहाणा काढा आम्हाला जायचं पाणी प्यायला म्हणलं बरं ठीक आहे पाणी प्यायला जाऊ त्याच्यात काय ते म्हणलं चला चला दुकानावर जाऊ पाणी प्यायला चला आता काय जोपर्यंत गाडी लागत नाही तोपर्यंत आम्ही निघालोच ठीक आहे जर लागली तर आहेतच आणि जर नाही लागली चला घरी जाऊ तुम्हाला ते 2 पाठीमागं मुलं दिसत असतील बरोबर ते आता काय म्हणले माहिती आहे मला म्हणले तुमचे ब्लॉग लय भारी असतात का तर मी म्हणलं त्यांना तोंडापुरतं म्हणायचे का खरंच भारी असतात म्हणजे माझी मला असं वाटलं अलगच की त्यांनी तोंडापुरतं भारी म्हणालेत काय माहिती बरं झालं दादा परत तोंडापुरतं तर भारी म्हणायचं नाही बाकीचं काय असं कुठं जे होईल ते नाराज तर करीनच नाही बाकीचं काय होईल हो त्याचे भाचं ते बघत जा बाबा माझे ब्लॉग बघत जा फॉलो करा सबस्क्राईब करा यूट्यूबला पण आपलं चॅनल आहे सुदीप मगर 258 म्हणून तर त्याला पण आपल्याला सबस्क्राईब करा माझी मलाच हसू येते हो तर मित्रांनो आता नेमकंच घरी आले इथेच एंड करूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय